कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हरीश सर, हरीश सर, हरीश! हरीश Oh my God! हरीश! हरीश! उठ! हरीश गेला. सर, हरीश सर, हरीश सर कधीच वाईट नव्हते। हे समजा त्यांनी त्यांच्या भावासाठी केलंय। त्याचा भाऊ पारू, त्याचा भाऊ आणि गणी. गणी, साई, गणी, गणी, गणी! साई, गणित, गणी, गणित, साई, गणी। हॅलो ऑफिसर, मी आदित्य किर्लोस्कर बोलतोय. मी तुम्हाला एक लोकेशन सेंड करतो. तुम्ही प्लीज लवकरात लवकर इकडे या. आमचा एक एम्प्लॉई आहे हरीश, त्याचं इथं मर्डर झालं. येस प्लीज ताबडतोब या. पारू, पारू दिसतायत का ते? नाही, दिशा आपल्या सगळ्यांबरोबर जे वागली ते उघड उघड वागली आणि त्याची शिक्षाही भोगली आहे तिने. पण अनुष्काचा हा गुन्हा माफ करण्यासारखा नाहीये. तुला गेला लायब्ररीत आदित्य आला होता ना, तो कुठे आहे? आला होता, पण पारू कुठेतरी गडबडीने बाहेर जात होती म्हणून तिच्याशी बोलायला थांबलाय. म्हणजे पारूला अनुष्काचं सगळं सत्य माहितीये. मग पारू आणि आदित्य गडबडीने कुठे गेलेत? ते तिच्या मागावर तर नाही ना गेले? मोहन प्लीज आदित्यला फोन करून बघ तो कुठे आहे. हॅलो मोहन काका. आदित्य, आदित्य, हा वहिनी. हॅलो आदित्य, तुम्ही कुठे आहात? तुम्ही दोघं ठीक आहात ना? आई, आई त्यांनी हरीशला मारलं. मारलंय? कुणी मारलंय? आदित्य तू कोणाबद्दल बोलतोयस? Hey, हरीश इज डेड. आणि हे सगळं त्या दिशा आणि अनुष्काने केलंय. आई, पारूला हे सगळं माहिती होतं. आई ती बरोबर होती. आणि पारूने तुला काही सांगू नये ना म्हणून त्यांनी गणीला किडनॅप केलं होतं. हरीशचा वापर केला. आई, आणि जेव्हा हरीशने त्यांच्या प्लॅन बद्दल पारूला सगळं काही सांगितलं तेव्हा त्यांनी हरीशला मारून टाकलं. ग मी ते दोघींना सोडणार नाही. आई, मी नाही सोडणार त्या दोघींना. आदित्य, आदित्य जरा शांत हो. मला समजतंय, पण हे बघ आत्ताच्या आत्ता तुम्ही इकडे घरी निघून या. हो, आम्ही येतो. मोहन पोलीस कमिशनरना फोन कर. हो लगेच. प्रिया चल आपण सावित्रीला वर घेऊन जाऊ. ये सावित्री, हळू उठ जाऊ. हॅलो कमिशनर साहेब. आदित्य सर, गणी आणि साई कुठंच नाहीयेत. आपल्याला लवकरात लवकर त्यांना शोधायला पाहिजे. हा बा. पारू ताबडतोब घरी. गणी सुखरूप घरी आलाय. काय झालं? गणी घरी पोहोचला. हरीश नाही राहिला. पारूची काय अवस्था असेल आपण सगळेच समजू शकतो. फक्त ती घरी आली ना की काही बोलू नका तिला ह्याबद्दल. मोहन स्पेशली दामिनीला सांगून ठेव की उगाच पारू समोर काहीतरी बोलू नकोस म्हणून. हो वहिनी, मी सांगतो तिला. सावित्री
पारूला तू सावरशील, कारण आता मला दिशा आणि अनुष्काकडे बघावं लागेल. अहिल्या मॅडम, मी लगेचच माझ्या टीमला घटनास्थळी पाठवतो आणि डेड बॉडी पोस्टमॉर्टमला नेण्याची व्यवस्था करतो. पण मॅडम, हे कसं शक्य आहे? अनुष्का तर गायब आहे. आम्ही या सगळ्याचा शोध घेऊच, पण या सगळ्यामध्ये दिशाचा हात असण्याची शक्यता अजिबात नाही. काय? तुम्ही काय बोलताय इन्स्पेक्टर साहेब? अहो, अनुष्का आणि दिशानी मिळून हे सगळं केलंय. आम्ही खात्रीने सांगतोय तुम्हाला. हॅलो सासूमॉम. सरप्राईज. दिशा, तू आमच्या घरात यायची हिम्मत कशी केलीस? काय करू सासूमॉम, मला ना तुमची खूप आठवण येत राहते. ही ना राहूच नाही शकत माझ्या डिअर सासूमॉम शिवाय. आणि आणि मला माहिती आहे तुम्ही पण माझी खूप आठवण काढत होतात ना. हा, मिस करताना मला, म्हणून तर मला एवढ्या उचक्या लागतात. म्हणून मग मी आले तुम्हाला सगळ्यांना भेटायलाच. तुम्ही पण मला भेटण्यासाठी खूप एक्साइटेड होतात ना, खरं बोला. इन्स्पेक्टर साहेब, या मुलीला आत्ताच्या आत्ता अटक करा. खून केलाय हिनी. काय झालं? तुम्ही हिला अटक का करत नाहीयेत? मॅम, काल रात्रीच दिशाला ड्रिंक अँड ड्राईव्ह केसमध्ये पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली होती. म्हणजे ती स्वतःहूनच सरेंडर झाली आणि रात्रभर तिथेच होती. आज सकाळीच तिला जामीन मिळाला. आम्ही तुम्हाला फोन करून ही बातमी देणारच होतो. नाही नाही, खोटं आहे. कसं शक्य आहे? ती पोलीस स्टेशन मध्ये असणं शक्यच नाही. सासू मॉम, मला ना तुमचं हेच एक पटत नाही. तुमच्या तोंडात एक सतत आपलं दिशा 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 सुरू असतं. किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर, पण तरी तुम्ही माझं लग्न मोडलं. माझा बिझनेस, माझी प्रॉपर्टी सगळं पाण्यात घालवलं. हा, पण म्हणून मी तुमच्या वाटेला कशाला जाऊ उगाच? हा, म्हणजे मान्य आहे तुम्ही प्रीतमचं माझ्यासोबत लग्न न लावून देता या काउंटर प्रिया सोबत लावलं. पण आता झालं ते झालं. आता माझा तुमच्या कोणाशी काय संबंध? आणि तसंही सासू मॉम, आय एम सो हॅपी फॉर माय प्रीत बेबी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.